कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं काही नवीन आता जसं सण येतात, तर तसंच काय नवीन गोष्टी ज्या माझ्यापर्यंत येत आहेत, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वामींनी मला दिलेलं आहे. आणि तसंच आता जसं 22 तारखेपासून सुरू होणार आहेत त्या म्हणजे नवरात्री, घटस्थापना, देवीची पूजा, सगळीकडे पूजा अर्चा सुरू होणार आहे. 8-9 दिवस संपूर्ण देवीचे नवरात्र जे आहेत तो उत्सव आपण नेहमी साजरा करतो. तर आपले जे सण आहेत, आपले जे उत्सव आहेत, ते आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांना धरून तर करायचेच आहेत, पण त्याचसोबत त्याला आणखीन नाविन्याची काय आपल्याला जोड देता येईल, आणखीन ते किती छान प्रकारे काहीतरी नवीन आणखीन त्यामध्ये काय करता येईल आपल्याला, की जे आणखीन सुंदर वाटेल, बघणाऱ्याला सुद्धा म्हणजे तिथे आकर्षित होईल आणि बघणारा सुद्धा तिथे आपसुक त्याचे हात जोडले जातील. असं काहीतरी छान नवीन गोष्टीच्या बाबतीत याचा अर्थ असा आहे की जे आपलं नामस्मरण आहे, आपली जी रोजची पूजा अर्चा आहे ती तर आपण करायचीच, पण त्याचसोबत तुम्ही देवाला काय देऊ शकता, तर शृंगार हा भक्तीचा खूप मोठा म्हणतात ना एक अंग आहे की भक्ती आपल्याला म्हणजे देवाला आपली भक्ती प्रदर्शित करायची असेल किंवा देवाला आपली भक्ती देवापर्यंत पोचवायची असेल, प्रदर्शित नाही म्हणता येणार, पोचवायची असेल, तर तुम्ही नामस्मरण तर करताच, पण त्याचसोबत देवाला जे शृंगार करतात ना, त्याच्यातून तुमचं मन सुद्धा आनंदित होतं, देवसुद्धा खुश होतात आणि जो बघणारा व्यक्ती असतो तो सुद्धा म्हणजे इतर व्यक्तीसुद्धा त्यातून सुख पावतात. तर अशी काही गोष्ट आहे. तर चला, नवरात्रीसाठी स्पेशल काय आणलेलं आहे, काय आलंय माझ्यापर्यंत, तर ते मी तुम्हाला दाखवते. चला, नवरात्रीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते तो म्हणजे की दिवा. कारण आपण 9 दिवस देवीसाठी अखंड दिवा तेवत ठेवतो. असं म्हटलं जातं की त्या दिव्यामध्ये, त्या ज्योतीमध्ये देवी विराजमान झालेली असते आणि ते 9 दिवस आपल्या घरात देवीचा वास असतो. तर म्हणून हा अखंड दिवा अखंड राहावा. आणि कधी कोणी ऑफिसला जाणारे असतात किंवा आता नवीन ज्या लग्न झालेल्या मुली आहेत, तर त्यांना नाही समजत की ते कसं करायचं, कसं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं 24 तास. तर त्याच्यासाठी आपल्याकडे मी मागे पण हा दिवा दाखवला होता तुम्हाला, तर पुन्हा एकदा हा दिवा आलेला आहे, जो आता बराच सगळीकडे म्हणजे मला वाटतं ऑलरेडी भरपूर जणांकडे गेला पण असेल, ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे आणि तसे त्याचे फायदे आहेत ॲक्च्युली, म्हणून तो दिवा तेवढा सगळीकडे यूज होतोय. तर ह्याच्यामध्ये हा जो माझ्याकडे आलेला आहे अखंड दिवा, हा मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आतमध्ये काच आहे, ती पहिले काढूया. तर बघा, हा अखंड दिवा आहे आणि ह्याच्यामध्ये मागच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला दाखवला होता. तर बघा, ह्याच्या आतमध्ये अशा प्रकारची ही जाडी वात असते, एकदम जी आपण मोठी नाडी असते ना तशी ही वात असते. आणि ह्याला मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे इथे असं आपल्याला फिरवायचं ऑप्शन मिळतं की ज्याच्यामुळे बघा वात वरती करता येते. म्हणजे इथे वातीला काहीही न करता आपण याच्या साह्याने वात वरती करू शकतो, की ज्याच्यामुळे काय होतं, जी नवरात्रीमध्ये काय होतं, पहिले 1-2 दिवस दिवा खूप छान प्रज्वलित होतो, पण नंतर 3ऱ्या दिवसापासून जेव्हा मग काजळी खूप पकडायला सुरुवात होते ना, तेव्हा तुम्ही किती ते क्लिपने करा किंवा असं म्हटलं जातं परत एक्स्ट्रा दिवा आपण ठेवतो, मग ती ज्योत त्याच्यातून घ्यायची आणि त्यानंतर तो दिवा परत समजा शांत झाला तर मग परत त्या ज्योतीने तो दिवा लावायचा. तर असं सगळं करण्यापेक्षा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये तेलसुद्धा भरपूर तेल राहील ह्याच्यामध्ये, की दिवसभर तुमचा दिवा छान तेवत राहील. रात्री तुम्ही तेल टाकल्यानंतर मग परत पुढचा दिवसभर तो दिवा म्हणजे चालू राहील. तर अशा प्रकारे मस्त आहे. ह्याला खाली बघा स्टँड पण खूप छान दिलं आहे, इथे डिझाईन पण खूप छान आहे. आणि याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्याला जी काच आहे ना, तर ही बघा बोरोसिलिकेट काच आहे आणि किती जाड आहे ही काच. याचा शेप पण खूप छान आहे की कुठूनही त्या दिव्याला हवा लागणार नाही. तर अशा प्रकारे हा दिवा आपण लावून ठेवू शकतो. माझ्याकडे जो मी मागच्या वर्षी तुम्हाला दिवा दाखवलेला तो सगळ्यांना खूप आवडला होता,
पण तो दिव्याचे तुम्हाला ड्रॉबॅक्स सांगते की दिवा खूप छान आहे, दिसायला खूप छान दिसतो, पण जसं मी तुम्हाला म्हटलं की वात वरती काढताना खूप प्रॉब्लेम होतो. कधी कधी वात अडकून जाते, कधी कधी मग वात शांत होते, मग आपल्यालाच टेन्शन येतं की अरे दिवा कसा काय विझला, कसा काय शांत झाला. इतर वेळ ठीक आहे, पण नवरात्रीमध्ये आपल्याला वाटतं की 9 दिवस आपला दिवा अखंड जळत राहायला पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन हे खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि फक्त नवरात्रीसाठीच नाही, इतरही आपले काही प्रोग्राम असतात. आता आपण ज्या समया वगैरे लावतो तर कधी कधी हवा वगैरे खूप असते, तर समयी पण लवकर शांत होते. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे एखादा जर दिवा जरी आपण लावून ठेवला तर म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही. तर फक्त नवरात्रीसाठीच नाही, तुम्हाला सगळ्या कार्यक्रमांसाठी, सगळ्या पूजांसाठी हा अतिशय उपयोगी पडणारा असा दिवा आहे. तर खूप छान आहे हा याच्यामध्ये ना 3-4 साईज आहेत याच्यामध्ये, या दिव्यांमध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 4 नंबर ही सगळ्यात मोठी साईज आहे आणि त्याच्यानंतर खालोखाल सगळ्या साईज आहेत. तर ह्या दिव्याची जी प्राइस आहे ती 1850 रुपये आहे, जी सगळ्यात मोठा जी साईज आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल सगळ्या साईज आहेत. तर हा जो दिवा आहे हा बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. त्यांचा नंबर इथे स्क्रीनवर येत असेल. जर तुम्हाला ही साईज हवी आहे किंवा ह्याच्यापेक्षा छोट्या साईज हव्या आहेत तर तुम्ही विचारू शकता. शक्यतो मी तुम्हाला रेकमेंड करेन की मोठी साईजच घ्या, कारण आपण दिवा जो ज्या हेतूसाठी घेतोय की अखंड दिवा, जर तेल तुम्हाला सारखं सारखं टाकावं लागलं तर मग त्याचा काय उपयोगच नाही. एवढी तरी साईज घ्या की निदान 1 ते 1.5 दिवस तो दिवा चालेल, एवढी साईज तरी तुम्ही घ्या. म्हणजे एकदाच आपले पैसे खर्च होतील, पण एकदाच प्रॉपर आपली इन्व्हेस्टमेंट होईल त्याच्यामध्ये. तर असा हा अखंड दिवा ज्यांना कोणाला हवा असेल नवरात्रीसाठी तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगते की ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत. व्हरायटी म्हणजे क्वालिटी आलेल्या आहेत. काही ठिकाणचे जे दिवे आहेत ना ते अगदी खराब आहेत, म्हणजे तेल लिकेज होतं, खूप काय बरेच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होतात. तर आता ही जी क्वालिटी आणलेली आहे ना तर ही खूप चांगली क्वालिटी आणलेली आहे. क्लीन करायला पण अगदी सोपं आहे, कारण आतमध्ये प्लेन आहे एकदम दिवा. तर म्हणून ट्रस्टेड ठिकाणावरूनच घ्या की जिथून तुम्हाला चांगली गोष्ट मिळेल, कारण आपण पैसे खर्च करतो तर त्याच्यानुसार आपली वस्तूसुद्धा चांगलीच आली पाहिजे. तर अशा प्रकारचा हा अखंड दिवा आहे. ज्यांना पण हवा असेल तर तुम्ही बाप्पा मोरया स्टोअरमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला कुरिअर थ्रू येऊन जाईल. नेक्स्ट जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी नवीन आणि युनिक असं तुम्ही म्हणाल की कुठेच अवेलेबल नाही आहे अशी ही गोष्ट मी तुम्हाला यावेळी दाखवणार आहे. तर यावेळी दादांनी स्वतः ही बनवून घेतले. जवळपास 6 महिन्यांपासून हे काम सुरू होतं. तर काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहेत नवदुर्गा, म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते देवींचे मुखवटे. नवदुर्गांचे जे मुखवटे आहेत ना ते दादांनी आणलेले आहेत. आणि प्रत्येक देवीचं जे वैशिष्ट्य आहे, जे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की त्या देवीचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कसं असतं, तर त्याच्यानुसार हे प्रत्येक स्वरूप बनवलेलं आहे. तर ज्यांना आवड आहे की ज्यांना घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. आता बऱ्याच जणांना, मला पण ही गोष्ट कळते की याची प्राइस जास्त आहे. तुम्हाला एक पहिला मुखवटा मी दाखवते. हा सिद्धिदात्री देवीचा आहे, सिद्धिदात्री देवीचा मुखवटा आहे. तर बघा, हा अशा प्रकारचा मुखवटा आहे. तुम्हाला मुखवट्याची फिनिशिंग, त्याचं काम, हा जो कलर आहे ना हे सगळं हँड पेंटेड आहे आणि त्याच्यामुळे ह्याची प्राइस आहे ना ती जास्त आहे. या मुखवट्याची जी किंमत आहे ही 2100 आहे आणि विथ कुरिअर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 9 मुखवटे घ्यायचे असतील नवरात्रीचे, 9 देवींचे, तर त्याच्यामध्ये दादांना तुम्हाला विचारावं लागेल की त्याच्यात काय कन्सेशन वगैरे आहे का. दिलं जाईल कन्सेशन, कारण 9 मुखवटे घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. एक मुखवटा घ्यायचा 2100चा, तोच आपल्याला प्राइस जास्त वाटते माझ्या मताने, म्हणजे माझ्याप्रमाणे पण मी तुम्हाला सांगेन. पण ह्याची जी क्वालिटी आहे ना ती पण तशीच आहे मुखवट्याची. तुम्हाला असा मुखवटा देवीचा कुठेच मिळणार नाही, कारण मार्केटमध्ये मी सगळीकडे चेक केलंय, पण इतका सुंदर, इतके फीचर्स सुंदर देवीचे. बघा वरती मुकुटाला पण बघा किती सुंदर काम केलंय. त्यानंतर हा जो रंग आहे, सिद्धिदात्री देवीचा जो रंग आहे किंवा सिद्धिदात्री देवीचे जे फीचर्स आहेत
ते सगळे फीचर्स याच्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. देवीला इथे सुंदर गळ्याला असं हे दिलेलं आहे, कानात दिलेले आहेत. तर हा मुखवटा जेव्हा आपण अशा प्रकारे लावणार, आता नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणाल की ताई देवीचे घट बसतात, तर मग आपण हे कसं काय चेंज करू शकतो? तर देवीचा जेव्हा घट बसवतो तेव्हा मेन जो घट बसवतो ना, जो उचलला जात नाही तो फिक्स ठेवा. आणि समजा तुम्हाला देवींचे असे मुखवटे लावायचे असतील किंवा वस्त्र 9 दिवसांप्रमाणे चेंज करायचे असेल तर दुसरा एक कलश मांडा तिथे आणि त्या कलशाचं तुम्ही रोज वस्त्र आणि मुखवटा बदलू शकता, समजा तुम्हाला घ्यायचं असेल तर. किंवा तुम्हाला 9 रंगाचे 9 वस्त्र पण दादांकडे अवेलेबल आहेत तर तेही तुम्ही तिथून घेऊ शकता. तर हे मी फक्त तुम्हाला इथे ना मुखवटे लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की ते कसं दिसतं. मुखवटा लावला, ह्याला आता सध्या इथे मागे काही लावलेलं नाहीये, तर म्हणून मी फक्त इथे तुम्हाला असं ठेवून दाखवते. तर बघा इथे असा मुखवटा तुम्ही लावलात तर बघा देवीचं स्वरूप कसं दिसतंय. खूप सुंदर दिसतंय देवीचं स्वरूप. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. बघा याला अजून काहीच म्हणजे दागिने वगैरे असं काही अजून घातलेलं नाहीये. जेव्हा देवीला संपूर्ण सजवलं जाईल तेव्हा तुम्ही विचार करा की किती सुंदर रूप दिसेल देवीचं. हा मुखवटा स्पेशली वेगळा बनवलाय कारण दुर्गा देवीचे म्हणजे नवरात्रीमध्ये देवीचे जे स्वरूप आहे ना ते खूप वेगळं आहे आणि त्या स्वरूपाच्या हिशोबाने हा मुखवटा बनवलेला आहे. तर बघा अशा प्रकारे हा मुखवटा लावल्यानंतर खूप सुंदर असं देवीचं स्वरूप दिसतंय, खूप सुंदर. तर ही सिद्धिदात्री देवी आहे आणि या मुखवट्याची प्राइस आहे 2100. मला माहिती आहे की तुम्हाला प्राइस तुम्हाला वाटेल की खूप महाग आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वालिटी तशी आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस तशी ठेवली गेली आहे. तर नेक्स्ट जो देवीचा मुखवटा आहे आपण बघू. हा आहे कुष्मांडा देवीचा मुखवटा. प्रत्येक देवी नवरात्रीतली जी प्रत्येक देवी आहे प्रत्येक देवीचे वेगवेगळे त्याचे वैशिष्ट्य आहे. तर ही आहे कुष्मांडा देवी. बघा आधी जो तुम्हाला मुखवटा दाखवला आणि या मुखवट्यामध्ये फरक तुम्हाला कळेल की बघा देवीचा जो रंग आहे कुष्मांडा देवीचा रंग बघा वेगळा आहे. तिचे बाकीचे सगळे जे वरचं इथलं काम केलंय ते पण खूप वेगळं आहे. बघा खूप सुंदर काम केलंय. हे सगळं जे आहे ना हे सगळं हँड पेंटेड केलेलं आहे आणि म्हणून हे महाग आहे. पण हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. बघा हा देवीचा मुखवटा बघा किती सुंदर काम केलंय याच्यावरती. गळ्याच्या इथे पण किती सुंदर वर्क केलंय. हा जर मुखवटा आपण देवीला इथे लावला तर बघा कसं दिसतंय. खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर. म्हणजे माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते कदाचित कॅमेरा घेत नाहीये, इतकं सुंदर दिसतंय मी तुम्हाला सांगते. खूप छान. म्हणजे नवरात्रीमध्ये साक्षात देवी आपल्या समोरच विराजमान झालेली आहे असंच तुम्हाला वाटेल प्रत्येक दिवशी अशा प्रकारे. किंवा मी म्हणेन की एवढं सगळं एकत्र घेणं तर शक्य होणार नाही, तर एखाद्या वर्षी एक मुखवटा किंवा एखाद्या वर्षी 2 मुखवटे असं जर तुम्ही घेऊन ठेवलात ना तर तुम्ही नवरात्रीचे 9 मुखवटे असे घेऊन ठेवू शकता. तुम्हाला आवड असेल तर. मी असं काही कोणाला जबरदस्ती सांगत नाही की तुम्ही हे घ्याच, पण ज्यांना आवड आहे, ज्यांना घ्यायचं आहे पण ज्यांना ऑप्शन्स माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. किंवा जी मंडळं आहेत, मोठी मंडळं असतात, त्यांना पण असं काहीतरी वेगळं हवं असतं तर त्यांच्यासाठी पण खूप सुंदर असा म्हणजे देवीचा मुखवटा आहे. तर हा कुष्मांडा देवीचा मुखवटा आहे. त्यानंतर प्रत्येक मुखवटा वेगवेगळा आहे प्रत्येक. आता पुढचा जो मुखवटा दाखवते ना मी तुम्हाला तो कात्यायनी देवीचा आहे. हा बघा म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. बघा हे कात्यायनी देवीचं स्वरूप आहे. तुम्हाला याच्यात दिसतंय का? मला तर आत्ताच याच्यामध्ये देवी आईचं स्वरूप दिसतंय की अगदी स्मित हास्य दिसतंय त्याच्यामध्ये. आणि एक सांगू की याच्यामध्ये मला ना भगवान विष्णूंची छबी पण दिसते. खूप सुंदर असा मुखवटा आहे. बघा मुकुटाला पण किती सुंदर काम केलंय याच्या. बघा इथे पण किती छान काम केलंय. तर हा मुखवटा, ह्याला हा जो रंग आहे हा ह्याचा रंग नाहीये, पण तरी आता इथे मी मागे काही लावलेलं नाहीये त्यामुळे मी फक्त ठेवून दाखवते. बघा
हा कात्यायनी देवीचं स्वरूप आहे. कात्यायनी देवीचं जे शास्त्रांमध्ये जे स्वरूप दिलंय त्याच्यानुसार देवीचा असा मुखवटा होतो. तर हा याच्या जोडीला जर तुम्ही पांढऱ्या रंगाचं वगैरे वस्त्र घातलत ना तर खूप सुंदर दिसेल. माझा हा रंग आणि हा रंग जुळता झाला थोडासा. तर अशा प्रकारे हा कात्यायनी देवीचा मुखवटा आहे. तर बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुखवटा आहे देवीचा तो आहे शैलपुत्री. नवरात्री म्हणजे प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवीचं एक स्वरूपाचं महत्त्व आहे. त्याच्यासाठी हा आहे शैलपुत्री देवीचा मुखवटा. बघा खूप सुंदर, खूप सुंदर, म्हणजे बघूनच डोळ्यांचं पारणं फिटून जातं, इतकं सुंदर. तर विचार करा, जेव्हा पूजामध्ये आपण हे मुखवटे जेव्हा मांडणार देवीचे तेव्हा तुमच्या म्हणजे बोलतात ना की अगदी माझ्या समोर देवी बसलेली आहे असंच तुम्हाला म्हणजे वाटेल, इतके सुंदर मुखवटे आहेत देवीचे. हा शैलपुत्री देवीचा मुखवटा आहे. आणि हे कसे मांडायचे आपल्याला माहिती असते की प्रत्येक दिवसानुसार पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत कुठल्या देवीचं स्वरूपाचं पूजन केलं जातं, तर त्याच्यानुसार आपण हे मुखवटे मांडायचे आहेत. तेही मी तुम्हाला सांगेन की कुठल्या दिवशी कुठला मुखवटा मांडायचा आहे. बघा इथे वरती जे काम केलं आहे यांनी किती सुंदर काम केलं आहे, मोत्यांचं वगैरे खूप सुंदर काम केलं आहे, खूप सुंदर. असं जे बाहेर जे मुखवटे मिळतात त्याला असं फिनिशिंग म्हणा किंवा असं परफेक्शन हे तुम्हाला नाहीच मिळणार. आणि ते तुम्हाला तरीही ते मुखवटे हजार रुपयापर्यंत विकले जातात. तर ह्या मुखवट्यांमध्ये तुम्ही बघा की किती काम केलं आहे. तर पुढचा मुखवटा आहे तो म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मचारिणी देवीचा मुखवटा आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा खूप सुंदर आहे ना, खूपच छान असं देवीचं स्वरूप आहे. बघा प्रत्येक मुखवट्याला वरचं जे मुकुटाचं काम आहे ना ते पण वेगवेगळं केलेलं आहे. प्रत्येक मुखवट्याचा जो रंग आहे तो देवीचा जो शास्त्रोक्त रंग दिलेला आहे तो रंग केलेला आहे. तिचे सगळे वैशिष्ट्य जे आहेत ते त्याच्यानुसारच केलेले आहेत. ब्रह्मचारिणी देवी आहे ही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की सांगते की कुठल्या दिवशी कुठल्या देवीचं असतं. तर पहिला जो दिवस असतो तो शैलपुत्री देवीचा, दुसरा ब्रह्मचारिणी देवीचा, तिसरा चंद्रघंटा, त्यानंतर कुष्मांडा, त्यानंतर स्कंदमाता, त्यानंतर कात्यायनी, त्यानंतर कालरात्री, त्यानंतर महागौरी आणि 9वा दिवस असतो सिद्धिदात्रीचा. तर अशा प्रकारे लिस्ट असते. गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे, तुम्हाला मिळून जाईल. तर हा ब्रह्मचारिणी देवीचा मुखवटा आहे. आणि हा कसा दिसतोय बघा, हा तो खूपच सुंदर दिसतोय कारण ह्याला जे इथे वस्त्राचं जे कॉम्बिनेशन आलंय ते अगदी सेम आलंय, त्यामुळे हा सुंदर वाटतं खूपच. तर मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवेन की प्रत्येक मुखवटा लावल्यानंतर कसं दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. तर हा ब्रह्मचारिणी देवीचा मुखवटा आहे. त्या सगळ्या मुखवट्यांची प्राइस 2100 आहे आणि विथ कुरिअर आहे. पण 2100 तुम्हाला माहिती आहे की आता कुरिअरलाच 300-400 रुपये कुरिअरलाच लागतात, कारण कुठले कुठले लांबचे सुद्धा कुरिअर असतात. आणि या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित जाणं पण गरजेचं असतं. मग समजा कुरिअरचे चार्जेस मायनस केले तर तुम्हाला 1700-1800च्या रेंजमध्ये हा मुखवटा मिळतो. तर पुढचा जो मुखवटा आहे तो आहे माता स्कंदमाता. स्कंदमातेचा मुखवटा बघा. प्रत्येक देवीच्या मुखवट्यामध्ये ना किती सुंदर स्माईल आहे ना, खूप छान स्माईल आहे बघा. आणि देवीचा मुकुट बघा किती वेगळा आहे. याचा स्किनचा जो रंग आहे जो आपला नॉर्मल स्किनचा आहे तसाच रंग आहे स्कंदमाताचा. आणि स्कंदमाताचा मुखवटा इथे लावल्यानंतर बघा अशा स्वरूपात दिसणार आहे. हा जसा आपला नॉर्मल स्किनचा रंग आहे तसाच रंग आहे, पण खूप सुंदर दिसतोय लावल्यानंतर, खूप छान वाटतं. आणि त्यानंतर पुढचा जो मुखवटा आहे तो आहे महागौरी. महागौरी महागौरीचं स्वरूप काहीसं अशा प्रकारचं आहे. प्रत्येक मुखवटा वेगवेगळा आहे. जसं मी तुम्हाला सांगते बघा, मुकुट बघा किती सुंदर बनवला, खूप सुंदर. आणि देवीचं स्वरूप बघा
अगदी कानापासून केसापासून सगळीकडे सुंदर असं काम केलेलं आहे. खूप सुंदर वाटतं बघा. महागौरीचं जे स्वरूप आहे ना ते असं आहे आणि त्याच्याप्रमाणे हा देवीचा मुखवटा बनवलेला आहे. निघाला साजेसं असं तुम्ही वस्त्र देवींना घालू शकता. त्यानुसार तुम्ही छान देवींची तयारी करू शकता. देवींना सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे शृंगार. जसा आपल्याला आवडतो, आपल्याला नटायला सजायला खूप आवडतं, तसंच देवींना सुद्धा खूप आवडतं. तर म्हणून मी तुम्हाला जसं म्हटलं की भक्तीचा जो एक रस आहे ना तो हा शृंगार रस आहे. तर म्हणून ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी मी सांगते, मला तरी खूप आवडतं आणि असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी जर असतील तर नक्कीच करायला आवडतील. तर बघा हा आहे महागौरीचा मुखवटा आहे. तर मला माहिती की हे सगळं तर घ्यायला आपल्याला पॉसिबल होणार नाही, पण एखादा मुखवटा दरवर्षी एक मुखवटा घ्यायचं जर तुम्ही ठरवलं तर तुमच्याकडे असा 9 देवींचे 9 मुखवटे आपल्याकडे होऊन जातात. त्यानंतर पुढची जी देवी आहे ती आहे चंद्रघंटा. आणि मी खरं सांगू की मला सुद्धा माहिती नव्हतं की देवींचं स्वरूप असं आहे, असं वर्णन केलेलं आहे. आणि असं जेव्हा समोर साक्षात बघतोय ना तर खरंच म्हणजे खूप अचरज म्हणजे म्हणतात ना की आश्चर्यकारक मला ही गोष्ट वाटते खूपच. आणि बघा ही आहे चंद्रघंटा देवी. म्हणजे जो चंद्राचा जसा रंग आहे ना तशा प्रकारचा रंगसंगती आणि हे काम केलेलं आहे याच्यावरती. मुकुट बघा, तुम्हाला मुकुट बघूनच समजेल की कुठल्या प्रकारचं कुठल्या क्वालिटीचं काम केलेलं आहे. बघा किती सुंदर आहे हा मुखवटा. खूप छान, अगदी सुंदर. बघितल्यानंतर देवीला बघितल्यानंतरच डोळ्यांची पारणं फिटून जातात अक्षरशः. तर बघा हा मुखवटा असा लावल्यानंतर किती सुंदर दिसतो. खूप छान वाटतोय. ह्याला आता हे वस्त्र वेगळ्या रंगाचं आहे, पण तुम्ही त्या रंगसंगतीनुसार जर वस्त्र देवीला नेसवलं आणि त्याच्यानुसार तुम्ही छान शृंगार केलात तर म्हणजे तिथून उठणारच नाही तुम्ही जागेवरून. इतकं देवीचं स्वरूप. आणि तुम्हाला सांगते की हे मुखवटे आत्ताच इतके सुंदर दिसत आहेत, पण जेव्हा हे पूजेमध्ये लागतील ना तेव्हा पूजेचा जो प्रभाव असतो तो त्या प्रत्येक मुखवट्यामध्ये उतरत असतो. आणि देवीचं जे जागृत स्वरूप असतं ना ते त्याच्यामध्ये असतं. आणि त्यांच्या निमित्ताने देवी आपल्याकडे बघत असते. आणि खरंच सांगते की तेव्हा अगदी म्हणजे देवीचं स्वरूपच तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये दिसतं मुखवट्यांमध्ये. तर म्हणून मुखवटे असावे. नारळ आपण इतर वेळी आपल्याकडे नारळ लावला जातो, बस तेवढंच केलं जातं, पण जेव्हा असे स्वरूप लावतो ना तेव्हा आणखीन ती पूजा आणखीन कुठेतरी पटीने ती खूप सुंदर होते. तर बघा हा चंद्रघंटा देवीचा मुखवटा आहे, खूप सुंदर आहे. आणि आता 9 देवी 8 देवी झाल्या आपल्या. त्यानंतर 9वी जी देवी आहे जी कालरात्री. तर कालरात्री देवीचं स्वरूप कसं आहे तर बघा कालरात्री देवीचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की नाही. प्रत्येक मुखवट्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. कालरात्री देवी अशी आहे. मुकुट बघा किती सुंदर बनवलं. तर हे स्पेशल आर्टिस्ट आहेत आणि स्पेशल आर्टिस्ट कडून ही या सगळे मुखवटे बनवून घेतलेले आहेत, म्हणून त्यांची प्राइस थोडीशी प्रीमियम आहे. पण जो खरंच जाणकार असेल ना त्याला समजेल की का प्राइस अशी आहे, काय त्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे त्या गोष्टीची. तर बघा हा जो मुखवटा आहे हा लावल्यानंतर अशा प्रकारे कालरात्री देवी आहे ही. अशा प्रकारे 9 दिवसांचे 9 मुखवटे मी तुम्हाला दाखवले 9 देवींचे. याच्या प्रत्येक मुखवट्याची जी किंमत आहे ती 2100 आहे विथ कुरिअर. आणि जर तुम्हाला 9 मुखवटे जर कोणाला घ्यायचेच असतील तर त्यांना त्याच्यामध्ये प्राइस कमी केली जाईल असं दादा मला म्हणालेत. पण तुम्ही दादांना विचारून घ्या, मला पण नक्की माहिती नाही आहे. मी फक्त माझं दाखवायचं काम करते तुम्हाला की मला हे काहीतरी वेगळं खरंच वाटलं. तुम्हाला वाटतंय की नाही तुम्ही पण मला सांगा. तर मला आवडलं. मला माहिती आहे बरेच जण म्हणतील की ह्याची सगळ्याची गरज काय आहे, एवढं सगळं महाग घेण्याची गरज काय आहे,
पण ज्यांना हवं असेल आणि ज्यांना असं मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही 9चे 9 मुखवटे घ्या. तुम्हाला काही जण बघा एखाद्या देवीचा म्हणजे स्कंदमाता देवी किंवा कात्यायनी देवी असं एखादी देवीचा पण उपासना करतात, तर त्यांना सुद्धा हे खूप चांगलं आहे की त्यांना त्यांच्या देवीचं स्वरूप इथे बघायला मिळेल. आणि आणखीन एक दादांनी माझ्याकडे जो मुखवटा पाठवलेला आहे ना, तर तो महालक्ष्मीचा मुखवटा आहे. म्हणजे देवीसाठी आपण जे मार्गशीर्षचे मांडतो ना तेव्हा आपण लावू शकतो, त्याच्यासाठी आहे. किंवा दुर्गा मातेचा सुद्धा म्हणजे दुर्गा पूजासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. तर हा बघा किती सुंदर असा मुखवटा आहे देवीचा, तर खूप छान आहे. तर या मुखवट्याची प्राइस दादांनी 1500 सांगितली. ह्याच्यामध्ये पण बघा काम किती सुंदर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्राइस आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये जे मुखवट्याला जे कलर केलेले आहेत ना त्याच्यासाठी त्याची प्राइस जास्त आहे. बाकी हे आपले जे नॉर्मल स्किन कलर जो आहे तो यूज केलेला आहे याच्यामध्ये. आणि हा महालक्ष्मीचा मुखवटा आहे, महालक्ष्मी आईचा. याच्यामध्ये आणखीन 2 मुखवटे आहेत ज्याची प्राइस 1550 पर्यंत आहे मला वाटतं. तर हा असा एक मुखवटा. तर हा सुद्धा असे सुद्धा मुखवटे तुम्ही घेऊ शकता ज्यांना आपल्याला नवरात्रीसाठी मांडायचे असतील, तर अशा प्रकारचे मुखवटे सुद्धा घेऊ शकता. आणि ज्यांना काहीतरी प्रीमियम असं वेगळं काही हवं असेल पूजेसाठी तर त्यांनी नक्कीच हे जे मी तुम्हाला 9 देवींचे मुखवटे दाखवले तर याच्यामधलं तुम्हाला काही हवे असेल मुखवटे तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. मी पुन्हा एकदा असे सगळे मुखवटे छान लावते व्यवस्थित आणि पुन्हा तुम्हाला एकदा पूर्ण अशी झलक दाखवते. पहिल्या दिवसापासून जी देवी आहे त्या दिवसांचे संपूर्ण तुम्हाला मुखवटे दाखवते. तर असं सगळं नवरात्रीचं काय काय नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. त्यातल्या त्यात मी म्हटलं ना की 9 रंगाचे जे वस्त्र आहेत, या वेळेचे जे 9 रंग आहेत त्याचे जे 9 रंगाचे वस्त्र आहेत ते सुद्धा दादांकडे अवेलेबल आहेत. त्यांनी मला पाठवले नाही आहेत पण ते आहेत तिथे. तर तुम्ही जर गेलात पर्सनली, जर तुम्हाला जायला जमत असेल तर तुम्ही नक्कीच तिथे ते पण बघा. आणि ऑनलाईन जर घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही नंबरवर विचारू शकता, व्हॉट्सअपवर विचारू शकता आणि मागवू शकता. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला अखंड दिवा दाखवला आणि 9 देवींचे 9 मुखवटे दाखवले, 9 स्वरूप दाखवले. तर यातलं तुम्हाला नवरात्रीसाठी काय हवं असेल तर तुम्ही नक्की मागवा. तुमच्या सगळ्यांची नवरात्री अगदी छान, आनंदमय, सुखमय आणि मस्त हो, हीच देवी आईकडे प्रार्थना. देवी आईचा आशीर्वाद, तिची साथ, तिची सोबत सगळ्यांसोबत असू दे. तुमची पूजा खूप छान होऊ दे. जसं तुम्ही नेहमी माझ्या पूजेबद्दल बोलता की ताई तुझी पूजा खूप छान आहे, तर तुमच्या पूजेमध्ये पण त्या सगळ्या गोष्टी येऊ देत. म्हणून मी ज्या गोष्टी मी घेते किंवा मी वापरते किंवा माझ्याकडे येत आहेत तर त्या मी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि नेहमी प्राईस विचारली जाते तर म्हणून मी प्राईस आज सांगितली आहे. मला माहिती आहे की प्राईस थोडीशी जास्त आहे पण जसं तुम्ही बघताय की त्याची क्वालिटी तशी आहे त्याच्यानुसार त्याची प्राईस आहे. तुम्हाला जे हवं असेल किंवा तुम्हाला जे रिक्वायर असेल त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी घ्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.